गोष्ट इतकी मोठी गोष्ट आमच्यासाठी हे सगळं असताना आणि दोन गोष्टी चांगल्या घडल्यात आयुष्यामध्ये म्हणायला गेलं तर आत्ताच्या सिच्युएशनला आम्ही दोघी बहिणी पण प्रेग्नेंट आहोत. पण हे पाहण्यासाठी आत्ताचा माहोल जो आहे किंवा तिचं लग्न तर आत्ताच झालं, 2 वर्ष झाले तिला कंप्लीट आणि ती पण आहे माझ्याबरोबरच प्रेग्नेंट. सो तिला आता 7वा महिना लागलेला आहे आणि माझा 4था आहे. हे पाहण्यासाठी आमचे बाबाच नाही आहेत. सो हे कुठेतरी खंत वाटते या गोष्टीची. आणि विचार करत करत ज्यावेळेस मी झोपले त्यावेळेस माझे बाबा माझ्या स्वप्नात आले. जसे पहिल्याचे म्हणजे हसमुख चेहरा सगळं तसंच सेम ॲज इट इज. त्यांना तिकडे जरी पाहिलं ना तरी असं उठायची इच्छा होत नाही. सकाळी डबा बनवायचा होता, कारण पाणी येते डोळ्यात माझ्या आता. कारण की ते जर असते ना आता तर गोष्टच खूप वेगळी असते आमची. स्ट्रगल असतो खूप लाईफ, म्हणजे इतकी टेन्शनमध्ये लाईफ असते ना, तसं स्ट्रगल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतं. तसंच माझ्या बालपणीतलं मी सांगायला सुरुवात करणार आहे. ढेकराला काही गोष्टी अशा असतात ना की कुठेतरी असं वाटतं. त्यावेळेस कधी जाणवलं नाही, कारण की ते बालपण इतकं छान होतं, गोंडस होतं ना, की आमच्यासारखं बालपण आत्ताची मुलं जगू शकत नाही किंवा त्या फिलिंग्स हेच करू शकत नाही. म्हणायला गेलं तर आमचं 10x10चं घर आणि त्याच्यामध्ये सांगायला गेलं तर 10x10च्या घरामध्ये 9-10 माणसं आम्ही एकत्र होतो. मग ती कोण होती, काय होती, कशी होती. हॅलो एव्हरीवन, कशा तुम्ही सर्व? मस्त मजेत. मी पण खूप छान मस्त मध्ये. तुमच्या सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा नवीन अशा एका ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. आणि संपूर्ण जीवन प्रवास जो असणार आहे माझा खडतर प्रवासाचा, म्हणजे लहानपणापासून ते आत्तापर्यंत स्ट्रगल माझ्या आयुष्यामध्ये म्हणायला गेलं तर कशा प्रकारचं होतं, काय होतं किंवा कसे गेले दिवस हे लहानपणाचे, ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. नक्कीच सांगा तुम्हाला आवडतील नाही आवडतील, कारण की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट असतो किंवा काही गोष्टी असतात की ज्यामध्ये माणूस पूर्ण वाहत जातो. आणि त्या गोष्टी पुन्हा आठवल्या, आता मला त्या गोष्टी आठवल्या तर काही काही गोष्टी इतक्या चांगल्या होत्या की त्या आठवून त्याच्यामध्येच रमून जायला आवडतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल खूप म्हणजे बाबांची खूप आठवण येत होती, माझ्या पप्पांची. बाबा नाही म्हणत, मी पप्पा म्हणते. बट खूप विचार करत होते, मी थांबले होते, त्या विचारांमध्ये गुंतले होते. कारण की आत्ता ती सिच्युएशन अशी आहे की माझी बहीण जी 3 नंबरची आहे माझ्या पाठची, ती पण आहे. तिला पण दिवस गेलेले आहेत आणि मला पण गेलेले आहेत. अनफॉर्च्युनेटली म्हणायला गेलं तर माझी आई कुठेतरी म्हणाली होती की मला माझं लग्न होऊन 2 वर्षानंतर निर्वी झाली आणि तिला 7 वर्ष झाल्यानंतर एक माणसाचं असतं ना की बाबा एकटं नसावं. पहिल्याची लोक खूप ही असायची की अजून कोणतरी होऊ दे तिच्याबरोबर, फॅमिली कंप्लीट होईल, चौकट होऊ दे. आणि मी कधी असं मनावर घेतलं नव्हतं, कारण की रिसेंटली मला माझं घर जेव्हा मी कर्जचं घेतलं, तो विषय आपण नंतर घेऊ जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, तर तेव्हा म्हणाली होती. आणि तिचं कुठेतरी ती गोष्ट आत्ता सक्सेस झालेली आहे, कारण की माझा 4था मंथ चालू आहे प्रेग्नन्सीचा आणि तिचा 7वा लागला म्हणजे. सो असं म्हणजे दोघी जण आहोत. पण आता ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जे होत आहेत, बघत असाल तर मी आता कामातून जस्ट सुटलेली आहे आणि भूक पण खूप लागली. आणि म्हणायला गेलं तर मिस्टर माझं आले नाही आहेत, कारण की ते गेले भिवंडीला काहीतरी कामानिमित्त त्यांचं. आणि मी जस्ट इथेच थांबलेली होती. तर इकडे बघाल ना तर असं माहोल आहे ना, इतकं गरम वातावरण आहे, ऊन असं कडाकडाचं पडलं आहे की असं वाटतं काय एवढे गरमी वाढत चालली. आणि इकडे मी थांबली होती सँडविच घ्यायला. सँडविच बघूनच तोंडाला असं पाणी सुटलं होतं ना. चीज सँडविच होतं. इथे बघा ते डोंबाऱ्याचा खेळ करून दाखवतात ना ते रशीवर ते चालणं, तेवाली मुलं इथं उभी आहेत. त्या आजूबाजूला सगळं वातावरण. ही सेक्टरला 5चा माहोल आहे हा, संत सावता भवन. या हॉलमध्येच माझ्या बहिणीचं पण लग्न झालं होतं आणि इकडचं मग मामाच्या मुलीचं. त्यानंतर इकडे बघू शकता इथे मोठे हे. त्यानंतर माझं पार्सल रेडी झालं होतं, पैसे पे केले आणि जस्ट मला इथेच थांबण्याचा अवसर मिळाला. बिकॉज कारण की ना पावसाचं नाटक चालू झालं होतं. इतका पाऊस पडायला सुरुवात झाली होती ना की विचारूनच सोय नाही. मी म्हटलं आता जरा सावकाशच घ्यावं, कारण की तो काय ऐकणार नाही. आणि फायनली जेव्हा थोडासा पाऊस एवढी मोठी सर येऊन गेली, त्यानंतर म्हटलं नाही आता थांबण्यात काय अर्थ नाही, आपल्याला इथं निघण्यातच भलाई आहे. कारण की भिजण्यापेक्षा आपण कुठेतरी थांबून रिक्षाला हात करून पटकन जावं. पण रिक्षावाल्यांचे पण इतकी नाटकी असतात ना, ती लोक पण काही जास्त वेळ इथं देत नाहीत. कारण की मला जायचं होतं
बाहेरून नाका आतमधून, आणि त्यांचं नाटक असतं बाहेरून जायचं, कारण की ते ना रस्त्याच्या पलीकडे येतात. मग तेवढं तो ब्रिज चढावा लागतो, तेवढं चालावं लागतं आणि मग वरतून येऊन परत 5-10 मिनटाचा प्रवास काढावा लागतो. म्हणजे ते 20 रुपीजचं भाडं पण द्या आणि त्यानंतर परत पायी चालत पण या. ह्या पावसातनं कोण जाईल? मी आपले हात करते, विचारते, पण काय कोणाचा रिस्पॉन्स नाही आहे. ते 0 रिस्पॉन्स होता. म्हणून मला ना असं इकडे सेक्टर 5वरनं जायचं म्हटलं तर नाकी नव्हतं. सेक्टर 3वरनं काय वाटत नाही, तेवढासा प्रवास करू शकतो. आणि फायनली ना रिक्षा इथं थांबल्यात, पण जाणार नाही आहेत. एखादीच रिक्षा मला मिळाली. बिचारा सेक्टर 5वरून सेक्टर 1पर्यंत त्याने मला सोडलं. आणि ह्यांनाच मी म्हटलं होतं जाताना ना, हेच प्रवासी घेऊन चालले होते. ते म्हटलं हे आमच्या इकडचेच आहेत वाटतं, मे बी हे सोडून येतील आणि हीच रिक्षा मला घ्यायला आहे. आणि फायनली तसंच झालं. आपण ज्या काही गोष्टी युनिव्हर्सच्या माध्यमातून आणि अक्षरशः ना प्युअर सोलमधून बोलतो ना, त्या गोष्टी घडत असतात गाईज. आणि इकडे बघा कसं कडाक्याचं ऊन पडलेलं आहे. नकोसं झालं आहे बाई एवढं ऊन अक्षरशः. आता कसे दिवस जाणार काय माहिती. ज्या 2-3 दिवसामुळे शाळेला सुट्टी पडली होती ना, ते दिवस गेले. आता चांगला उन्हाळा पडलेला आणि फायनली मी आता ना घरी पोचले. तोंडात पाय धुवून घेतलेले, जरा फ्रेश झाले. आता कुठेतरी बरं वाटतं आहे मला. चला तर मग. आणि काय बोलणार, बऱ्याचशा गोष्टी आहेत शेअर करायला. बघू आता मी काय म्हणते ते ऐका. काय करायचं पावसाला, पर कसं तरीच व्हायला एकदम काय म्हणतात. सकाळी तर जेव्हा मी निघाली होती घरातून जायला त्यावेळेस असं कसं तरी होत होतं. आता पण तसंच झालं आहे प्रॉब्लेम म्हणायला गेलं तर. आणि पावसाचा पत्त्या नाही आहे. जेव्हा मी थांबली होती तिकडे सँडविच घ्यायला तर तेव्हा थोडासा आला. बापरे, असं वाटलं खूप मोठा पडेल. एकच तर आली आणि जी निघून गेली. मग तिकडे थांबली रिक्षासाठी. रिक्षावाल्यांचं असंच असतं, कारण की टायमावर येत नाही. त्यांना आतून जायला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. रस्त्याच्या त्या पलीकडे जायलाच खूप आवडतं. आता काय करायचं, लाईफ असंच असतं, चालूच असतं. कधी येतात टायमावर, कधी नाही येत, वाट बघावी लागते. आणि आमचा आज ड्रायव्हर नव्हता. माझा ड्रायव्हर नव्हता आज, म्हणजे माझे मिस्टर नव्हते. ते गेले होते भिवंडीला. त्यांचं काम तिकडे लागलेलं आहे. तिकडे पण पाऊस आहे की नाही माहिती नाही. फोन केला तर फोन उचलला नाही. मी घरी पोचले सांगायला, कारण की काळजी करत असतो माझी पोचले की नाही. आणि एकटीला अशी तर कधी सोडली नाही. जेव्हापासून मी कामाला लागले, आणणं सोडणं दोन्ही कामं करतो. छान आहे, बरं आहे. आणि आज नाही आहे तर मला फोन केला, मी आलो आहे म्हणजे मी ऐकण्यावर तसं झालं. म्हटलं फोन उचलावं बघावं. लिफ्टमध्ये होती मी. तर नंतर मी फोन केला, अरे मी शोधते तुला, कुठे आहेस तू. तर मला म्हणतं, अगं मी सांगितलं ना मी नाही म्हणून आज तुला घरी एकटं जायचं आहे. म्हणलं अरे बापरे, एकटीला जायचं म्हटलं जीवावर येतं, कारण की ते ऑटोचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे. आणखीन म्हणायचं गेलं तर इथं थांबावं लागतं. आणि मग भेटलीच एखादी तर मग बाहेरून येऊन तो ब्रिज एवढा आणि चढायला आता तेवढी ताकद नाही. नको वाटतं ते. आज दिवस खूप बोरिंग गेला शाळेचा. शाळेतून सुटले तसेच श्रेयांश पण गेलं लवकर आणि मी पण. चला मग आपण खाऊन घेऊ. मला एक गोळी खायची आहे. तशीच तोंड हातपाय धुवून घेतले. तोंड हातपाय धुवून झाले, फ्रेश झाले आणि जरा म्हटलं आता खाऊन घेऊ, कारण की भूक लागते मला ह्या पिरियडमध्ये शाळेतून आल्यानंतर एकदा. आणि एक 6 वाजता अशी कचकटवून भूक लागते ना, काय सांगू तुम्हाला. चला मी तुमच्याबरोबर शेअर करते माझं सँडविच कसं आहे ते. इतके भाव वाढलेत ना सँडविचचं, पण विचारून सोय नाही. म्हणजे जम्बोवाला ते 120-130पर्यंत पोचले भाई. आणि साधंवाला घेतलं ते 60 रुपयाचं आणलं आहे मी. नाकीनं म्हणजे 3 दिवसाचे माझे ऑटोचे पैसे गेलेले आहेत त्याच्यामध्ये. खूप विचार करते पैसा म्हणजे कुठेही खर्च वाटतं असं. म्हटलं चला काय खायला काहीच नाही त्याच्यामुळे मी घेतले. दुसऱ्यांचा कॉल येते, नंतर बोलते. सो चला आपण टाकले तशीच म्हटलं आता खाऊन घ्यावं, कारण की भूक सहन नाही होत आहे. लिटरली सहन नाही भूक सहन होत. हे बघा पॅकिंग तर बघा, गरमागरम तर थंडगार झालं असं. आणि 60 रुपयाचं सँडविच बरोबर फक्त एवढीसच सॉल्ट दिलं. इतका कंजूसपणा विचारून सोय नाही. दिस इज नॉट फेअर गाय. आहे ना, हां तर काय जीवनामध्ये तेच असतं. बाई माणूस जास्त विचार करत असते. एकटी सोडून निर्वीला कधी खाल्लं नाही जेव्हापासून ती माझ्या लाईफमध्ये आल्यापासून. सो आणि सँडविचसाठी खात नाही म्हणा. बघू तिला संध्याकाळी काहीतरी मिळालं आहे. हे बघा सँडविच, ठीक आहे.
थंड झालं, बघूयाची टेस्ट कशी आहे. तोच बरोबर नाही गेला. वाशीला जे खातो ना, जम्बो असतं ते, मोठं पण असतं, विथ वेफर्स वगैरे असतं, चीजवालं. मी कधीतरी खाया, पण आता एवढा लांबचा प्रवास थोडा कठीण आहे जायला तिकडे. पण जर गेली ना नक्की दाखवून द्या. चला मी खाते, नंतर भेटू आपण. बाय. फायनली शेवटचं बाईट आहे. एक किस्सा आठवतो म्हणजे आत्ताच रिसेंटली झाला. नवरा बायको होते, तिथेच खायला होतं. 2 मुलगे होते. मोठ्या मुलाला दिलं होतं ते जम्बो होतं ना सँडविच, तर तो मुलाला एवढा काय जात नव्हता. आता त्या दोघांची चालू होती रेस, म्हणजे नवरा बायकोंची. ती म्हणत होती कधीतरी माणसाला ना नाही म्हणायला शिकायला पाहिजे. कच्चा भेटते म्हणून असं खात राहायचं नाही. कारण की तो मुलगा फॅट होता थोडा, आणि असेल 4वी-5वीलाच असेल. फॅट होता, त्याचं वजन खूप जास्त होतं, आणि त्यात हा मैद्याचे पदार्थ खायला. आम्ही जिमला वगैरे पण जातो. तर ती म्हणते, ह्याच्या आई म्हणते, दिलं म्हणून लगेच खायत बसायचं नाही. तुझ्या बापाला काय समजतंय का, अक्कल आहे का त्याला? तो जर देत असेल तर नाही म्हणायचं, त्याला म्हणायचं तू खा, मला देऊ नकोस. आता त्यांचं दोघांमध्ये चाललं होतं. मी आपली व्हिडिओ शूट करत होती, पावसाची थांबण्याची वाट बघत होती. तेवढं त्यांचं चाललं होतं. बारका बाबू तर खूप क्यूट होता त्यांचा. त्या मांजरीला बाबू, शोना, हाय बाय करत होता. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी असतात की पण बिचारा निमूटपणे ऐकून घेत होता. आणि त्यांचा व्हॉइस एवढा मोठ्याने त्या बोलत होता ना त्यांच्याशी, खूप म्हणजे खूपच डेंजर. असं शेवटचा घास. आमचं बचपन जे म्हणतात ना, आमचं बालपण, माझं बालपण म्हणजे माझा जन्म गावीच झालेला आहे, माझ्या आजोळी. कारण की मी पहिलीच आहे घरातली मोठी, त्याच्यामुळे जेव्हा 7वा महिना निघतो ओटी भरणं होतं, आणि जेव्हा मुलगी आपल्या माहेरी जाते, तर मग माझा जन्म माझ्या आजोळी मंडणगड साईडला झालेला आहे. ठीक आहे, रत्नागिरीमध्ये मोडतं माझ्या मम्मीचं माहेर. सो तिकडे माझं बालपण गेलं, आणि आम्ही राहायला गावीच होतो. म्हणजे बाबाच फक्त माझे मुंबईला होते कामाच्या निमित्ताने, आणि गावाला पैसे वगैरे पाठवून द्यायचे. फॅमिली माझी खूप मोठी होती, म्हणजे माझ्या मम्मीच्या इकडची पण आणि पप्पांच्या इकडची पण, आणि आम्ही गावीच होतो. मग माझा जन्म तिकडे झाला. मग त्यांचे बाबा म्हणजे माझे आजोबा त्यांना म्हणाले की बाबा तुझं बिराड, तेव्हा पहिलं बिराड म्हणायचं, तुझा प्रपंच तो आपला, तू जिथे राहतोस तिथं तू घेऊन जा, आणि तुझं काही पण असू दे, मीठ भाकरी काय बनवशील, चटणी भाकरी, ते तिकडे तिला पण घेऊन जा, तुझ्या पोरांना पण घेऊन जा, पोरीला पण घेऊन जा, आणि तिकडे सुखाचा संसार करा. कुठेतरी भाड्याची खोली घे आणि तिथं राहा. आता जेव्हा असं म्हटल्यानंतर मग पप्पा पण प्रायव्हेट कामामध्येच होते, प्रायव्हेट लिमिटेडमध्येच. पण चांगलं होतं तेव्हाचं म्हणायला गेलं, तेवढी महागाई नव्हती, आणि 200-300 रुपयाच्या ह्याच्यामध्ये पण घर असं व्यवस्थित चालत होतं. म्हणजे त्या टायमिंगला, म्हणजे 93मधलं मी सांगते तुम्हाला. माझ्या म्हणजे लहानपणी मम्मी जेव्हा मी पोटामध्ये होती माझ्या आईच्या, त्यावेळेस 93मधला जे युद्ध चालू होतं ना हिंदू मुसलमान, तसं तेव्हा माझ्या आईनं भिवंडीला होती राहायला. तिकडे तो भरपूर मोठे बापरे, घरात घुसून म्हणजे मारत होते आणि हे करत होते. खूप डेंजर परिस्थिती होती तेव्हाची म्हणायला गेलं तर. आणि तशा परिस्थितीमध्ये बाई, आणि मुंबईचं काय माहिती नाही, माझी मम्मीचा जन्म गावीच झालेला आहे, राहणं सगळं गावीच. पण मी म्हणते ना, आम्हाला पण मुंबई काय पाहायला मिळाली नसती जर आमच्या पप्पाने आम्हाला मुंबईला आणली नसती. आणि इकडे 10x10ची खोली जर घेऊन, तिथे म्हणायला गेलं तर ना 5,000मध्ये तो रूम घेतलेला आहे. रूम नव्हता, जागा घेतलेली. तिथे जागा खूप अशी होती, आणि त्यावेळेस ना ऐरोलीमध्ये असं कोणच नव्हतं जास्त इतर हवाशी. गाववाल्यांचाच होता हा सगळा एरिया. गाववाल्यांच्याच ह्याच्यातून त्याने ते विकलेल्या जमिनी त्या विकत घेऊन त्याच्यावरती पप्पांनी घर उभं केलेलं होतं, आणि कोणालाच सांगपत्ता लावून दिला नव्हता. फक्त माझे मामा आहेत, आणि ज्यांनी तेव्हा पण खूप सपोर्ट केला होता माझ्या आईबाबांना, आणि आत्ताही अजूनही करतात. एका नात्याने चुलते पण लागतात, मामा पण लागतात.
पप्पांच्या इथून पप्पांचा भाऊ लागतो, म्हणजे गावातून, म्हणजे मम्मीच्या आत्या त्यांच्या गावी, म्हणजे आमच्या गावी दिलेली आहे. तिचं गाव मम्मीच्या आत्याचं आणि आमचं एकच. आणि इकडच्या नात्याने मामा लागतात, कारण की मम्मीच्या आत्याचा भाऊ. त्या नात्याने आम्ही मामा म्हणूनच त्यांना हे करतो. आणि त्या माणसाने तेव्हा पण सपोर्ट खूप केला माझ्या आईबाबाला आणि अजून पण, कारण की माझे बाबा खानावळी म्हणून तिकडे होते, महालक्ष्मीला 7 रस्ता म्हणतात ना, त्या साईडला ते पहिलं राहायचे, धोबी घाटाच्या इकडं. मग तिकडे राहून त्यांनी ही जागा घेऊन सगळं करून उभारणी केली. आणि तेव्हा आमच्या मामानं सांगितलं की मी असं असं करतो आहे म्हणून, असं असं केलं आहे. आणि तेव्हा माझ्या मामाला इतका आनंद झाला होता ना या गोष्टीचा, की काहीतरी माझ्या भावानी करून दाखवलं, काहीतरी माझ्या भावानी करून दाखवलं म्हणून. आणि ग्रेट वाटलं त्यांना. तर म्हणजे आमचे पप्पा ना माझ्याशी मला सांगायचे त्यांच्या स्टोरी, आणि मला अशा स्टोरी ऐकायला खूप आवडायचं. आणि त्याच्यातून मी म्हणजे मोटिवेट पण व्हायची, की बापरे असं असं खडतर प्रवास असायचा, किंवा गावचं जीवन म्हणायला गेलं तरी लोक 15-1 लोक घरामध्ये असायची. मग त्यांना खाणं, ते गावच्या पालेभाज्या ज्या असतात, तेरी म्हणून बनतात ना, ते बनवणं, एकाच टाईम खाणं. प्रत्येकाला म्हणजे पाव भाकरी पण नसीब नाही तेव्हाच्या टायमाला भेटायची. मग ती लाल चटणी असते ना मिरच्यांची, त्या वाटून आपले कशा तरी दिवस काढायचे. म्हणजे एवढं हालाकीची परिस्थिती असायची ना आमच्या पप्पांना. कबड्डीचं खूप हे, म्हणजे स्पोर्ट्समध्ये म्हणाल ना तर खूप भारी आहे. तर त्यांना कबड्डी खूप आवडायची आणि टापटीप राहणं खूप आवडायचं. आणि त्यावेळेस कसं असायचं की कुठे इस्त्री बिस्त्री होती, काहीच नव्हते. मग पप्पांना शाळेत जात असताना खाकी ती पॅन्ट आणि व्हाईट शर्ट असायचं. मग ते रोज धुवायचं, रात्रीचं सकाळचं सुकलं की मग ते निखारे तांब्यामध्ये घ्यायचे आणि ह्याच्याने इस्त्री करून, पण इस्त्री करूनच जायचं एकदम टापटीप. आत्ता पण होते त्यावेळेस पण ते तसेच राहायचे फुल फॉर्ममध्ये. आणि तेव्हा पण ते स्टोरी सांगायचे ना, तेव्हाच मी कान टव करूनच अशी बसलेली असायची. आणि मला पण खूप आवडायचं असं ऐकायला आणि त्याच्यामधून काहीतरी बोध घ्यायला. कारण की त्यांनी जो प्रवास तेव्हाच्या ह्याच्यामध्ये काढला होता, आत्ताच्या घडीला आत्ताची मुलं ती करू शकत नाही. सो हे खूप लॉंग होईल, असे मी शॉर्ट हे टाकत जाईन. ह्याच्या पुढचा किस्सा आपण ना नेक्स्ट व्लॉगमध्ये बघूया, ठीक आहे. सो बाय.